नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण आता फिक्स झालेलं आहे। कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकले जाणार आहेत याची मोठी बातमी चाललेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणारच आहे। 9वा हप्ता आतापर्यंत विलंब झालेला आहे। 9वा हप्ता नक्की कधी येणार, कोणते शेतकरी पात्र असणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि नक्की तारीख किती असणार आहे। प्रत्येक चॅनलवरती वेगवेगळी तारीख पाहायला भेटत असेल, परंतु आता फिक्स तारीख झालेली आहे आणि गॅरंटेड माहिती उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही, परंतु कोणते महत्त्वाचे काम करण्यास सांगितलेले आहे। सर्वात अत्यंत महत्त्वाचे 3 काम शासनाने सांगितलेले आहेत, ते कंप्लीट करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 9व्या हप्त्याचं वितरण 2000 रुपयांचं जे वितरण आहे ते आता लगेच व्हायला चालू होणार आहे। कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येणार आणि काय अटी असणार आहेत, शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना काय केलेल्या आहेत। शासनाकडून महत्त्वाच्या 3 सूचना करण्यात आलेल्या होत्या, त्या तुम्ही जर कंप्लीट केलेल्या असतील तर मात्र काळजी करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत। 2000 रुपयांचा लाभ जो या योजनेमार्फत दिला जात असतो, प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा, अशा पद्धतीने 6000 रुपये तुमच्या खात्यात वर्षभरात येत असतात। आणि तेच पैसे आता 9व्या हप्त्याचे जे आहेत ते 2000 रुपये तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत। शासन निर्णय हा झालेला आहे आणि शासनाने महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आणि खात्रीशीर माहिती आल्याशिवाय आपण देत नसतो। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा। चला तर 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता तुमच्या खात्यात कोणत्या दिवशी क्रेडिटचा मेसेज जमा होणार आहे आणि हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का आला नाही। तर महत्त्वाचे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांचं जे आहे ते वितरण होणार आहे आणि महत्त्वाचा निर्णय जो आहे तो शासनाकडून घेण्यात आलेला आहे। 2000 रुपयांचं वाटप जे होणार आहे त्यासाठी कोणत्या 3 अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करायला सांगितलेली होती। संपूर्ण अपडेट आणि महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आता आपण लगेच जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी योजनेचे जे पैसे असणार आहेत, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। लवकरच 9वा हप्ता जो असणार आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यामुळे आता 2000ची जी रक्कम असणार आहे ती तुमच्या खात्यात लवकरच जमा होईल आणि त्याचा मेसेजसुद्धा येणार आहे। परंतु ती तारीख किती असणार आहे, कोणते जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहेत, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेंना आदेश आलेले आहेत किंवा याचा GR कधी येणार आहे, संपूर्ण काही अपडेट या व्हिडिओत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि 9व्या हप्त्याचे पैसे थेट डेबिटच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। काळजी करण्याची गरज नाही, परंतु लवकरच हा हप्ता आता तुमच्या खात्यात टाकला जाईल, काळजी करू नका। नमो शेतकरी योजनेचे जे 9व्या हप्त्याचे पैसे असणार आहेत त्याची अखेर तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि या दिवशी पैसे जमा होणार आहेत। कोणता दिवस असणार आहे, कोणती तारीख असणार आहे आणि हे पैसे नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, कारण पैसे जमा तर होणार आहेत, 9वा हप्ता तर येणार आहे, परंतु त्याची तारीख किती असणार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी पैसे पडणार, आम्हाला कधी पडणार, हा प्रश्न संपूर्ण शेतकऱ्यांना पडलेला आहे। त्यामुळे आता 9व्या हप्त्याचं वाटप जे आहे ते 23व्या हप्त्यासोबतच व्हायला पाहिजे होतं, परंतु आता ते झालेलं नाही आणि आता अखेर शेतकऱ्यांसाठी शासनानं तारीख जाहीर करून टाकलेली आहे की अधिवेशनात सांगितलेलं आहे की कधी पैसे येणार आहेत आणि याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली। त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण अखेर निर्माण झालेलं आहे। महत्त्वाचं जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर 9व्या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यात यावंसं वाटत असेल तर 3 काम अत्यंत महत्त्वाचे सांगितले गेलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना पैसे पाहिजेत त्यांनी हे 3 काम कंप्लीट केले तरच हप्ता मिळणार आहे। आणि पहिलं काम त्यातील सांगितलेलं आहे KYC पूर्ण करून घेणं।
जर KYC पूर्ण केली तर मात्र तुमच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दुसरं काम आहे जमीन पडताळणी पूर्ण, म्हणजे लँड सीडिंग करून घेणं. फार्मर IDला लँड सीडिंग केलेली नसेल तर ती सुद्धा करून घ्या. KYC पूर्ण करा. तिसरं काम सांगितलं गेलेलं आहे बँक खातं आणि आधार खातं लिंक करून घ्यायचं आहे. म्हणजे आधार सीडिंग NPCI जे म्हणतो आपण ते करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण DBTच्या माध्यमातूनच हे पैसे टाकले जात असतात आणि हे पैसे येण्यासाठी आधार आणि बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे 3 काम केलेले असतील त्या शेतकऱ्यांना मात्र लगेच 2,000 रुपयांचं वितरण टाकलं जाणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे 3ही काम अत्यंत महत्त्वाचे होते. 3 काम करून घ्या. लगेच तुम्हाला आपण सांगणार आहोत कोणत्या दिवशी पैसे वितरण होणार आहे, कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. आणि त्यामध्ये आता जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. कोणते जिल्हे पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांना कधी पैसे पडणार आहेत, पहिल्या टप्प्यातील कोणते जिल्ह्यांना किती वितरण होणार, कधी होणार, संपूर्ण काही अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आणि तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात महत्त्वाचे जिल्हे, कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पडणार आहेत आणि किती पडणार आहेत, कोणत्या तारखेला पडणार आहे. संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 9व्या हप्त्याचे पैसे आता या जिल्ह्यात पडणार आहेत आणि पहिला टप्पा वितरणाची मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे, नाशिक आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, पुणे आहे, परभणी आहे, अकोला आहे, इकडे जळगाव आहे, हिंगोली आहे, नागपूर आहे, धुळे आहे, वाशिम आहे, वर्धा आहे, इकडे नंदुरबार, यवतमाळ आहे आणि गोंदिया आहे. अशा प्रकारे 18 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव यादीत असणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यादीत नाव असेल, पात्र शेतकरी, पात्र लाभार्थी म्हणून तुमचं नाव असेल तर मात्र तुम्हाला 2,000 रुपयांचं वितरण लगेच केलं जाणार आहे. त्याची तारीख आपण सांगणारच आहोत, काळजी करू नका. परंतु महत्त्वाचे बँकेंना आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्या बँकेंना आदेश दिलेले गेलेले आहेत? पहिली बँक आहे पहिल्या टप्प्यासाठी निवडण्यात आलेली आहे भारतीय स्टेट बँक आणि दुसरी असणार आहे बँक ऑफ बडोदा. या बँकेंना आदेश दिलेले आहेत. युनियन बँक आहे, इकडे पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे. अशा पद्धतीने 6 बँकेंना पहिल्या टप्प्यासाठी वितरणास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या बँकेतील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे वितरण केलं जाणार आहे. परंतु ते कधी पैसे पडणार आहेत तर त्याची तारीखसुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि ती तारीख आपण लगेच पाहणार आहोत. 9व्या हप्त्यासाठी आता नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचे 9वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत आलेला नसेल त्या शेतकऱ्यांना 15 जुलै रोजी हे पैसे वितरण केलं जाणार आहे. आणि 15 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे. 15 तारखेच्या अगोदर या 3 काम जे सांगितलेले आहेत ते 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुमच्या खात्यात 15 जुलैपासून वितरणास सुरुवात होणार आहे. 15 जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील वितरण चालू होईल. त्यानंतर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा पद्धतीने 3 टप्प्यात वितरण होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत. 9व्या हप्त्याची 2,000 रुपयांची जी अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे 2,000 रुपये मोठी खुशखबर अखेर शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. 2,000 रुपये तारीख आपण पाहिलेली आहे, कोणत्या दिवशी जमा होणार आहेत तर महत्त्वाची डेट आपण मागेच पाहिलेली आहे. त्या डेटलाच हे पैसे जमा होणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. परंतु 3 जे काम आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते काम पूर्ण करून घ्यायचे आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने ते काम कंप्लीट असले तर तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची दुसरी एक अपडेट, आरोग्याची काळजी घ्या. कारण आरोग्य आहे सर्वात मोठी संपत्ती. कारण आपलं आरोग्य हेच आपल्याला खरी संपत्ती कमवून देत असतं. तर आरोग्य चांगलं नसेल तर मात्र तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक योजना आहे स्टार हेल्थ इन्शुरन्सने आणलेली आहे. आणि यासाठी 1 वर्षाला आपण हप्ता भरून, वयानुसार हप्ता असतो आणि जर तुम्ही वर्षाला हप्ता भरला तर हॉस्पिटलचे सर्व खर्च कंपनी करत असते. त्यामुळे ही जर तुम्हाला योजना चालू करायची असेल किंवा ही पॉलिसी चालू करायची असेल तर
खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून या नंबरला संपर्क साधून तुम्ही ही योजना किंवा स्टार हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन तुम्ही घेऊ शकता। तुमचं वय आणि तुमची जन्मतारीख जी आहे ती महत्त्वाची आहे, कारण त्यानुसार हप्ता येत असतो। वर्षाला किंवा मंथली हप्ता भरून सुद्धा तुम्ही ही पॉलिसी चालू करू शकता। अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक